दंडवत हो. अवदास्य स्वीकारे गंगा उत्तीर्ण. सर्वज्ञांना तिथे 4 दिवस अवस्थान झालं. 4 दिवसाचा काळ अतिक्रमण झाल्यानंतर 5व्या दिवशी उदयाचा पूजावसर झाल्यानंतर गोसावी रामाच्या देवळाशी विजय केले, जिथे राम, सीता आणि लक्ष्मण राहिले होते. पंचकुटीमध्ये, पंचवटीत वनवासाच्या काळामध्ये. मग त्यांच्या स्मृतीनिमित्ताने बांधलेलं रामाचं मंदिर. तेथे आसन झालं. गोसावी भक्तिजनाशी अनन्य गतीचे निरूपण केले. अनन्य गती म्हणजे काय? आता काय निरूपण केलं असेल तिथे? महिमभट्ट गुप्त विचार सांगतात. अनन्य गतीचं निरूपण केलं. कुठे केलं? रामाच्या मंदिराच्या चौकात आसन टाकून केलं सर्व भक्तिजनांना. भक्तिजन कसे आहेत? माझ्या तुमच्यासारखे आहेत. ते त्या निरूपण ऐकायला, प्रवृत्तीला विषय कोणीही हो जाणतेच ना. हा एक विषय मोठा आहे अध्यात्मात. तिथे स्वामींची प्रवृत्ती निरूपणाची आहे, पण त्या प्रवृत्तीला विषय व्हावा लागतो. परमेश्वराची प्रवृत्ती आणि अधिकरणाचा मनोधर्म, मनोवृत्ती भंगो न द्यावी, हा विधिवाक्य आहे आपणाला. आपण दोन्ही पाळावेत, प्रयत्न करावा. तिथे प्रवृत्ती आणि आपण ज्यांच्या सन्निधानात आहोत, मग त्यांचा स्वभाव हिरकस तारकस असतो, तामस असतो, राजस असतो, सात्विक असतो, ते बघावं लागतं. आणि मग त्यांना काय आवडतं, कसं त्यांच्याजवळ राहिल्याने आवडतं, ते सांगलं की प्रवृत्ती भंगत नाही. इथे प्रवृत्ती भंगली, गुरुनिमित्त सुहृदाची, परिवाराची, स्वामींची प्रवृत्ती भंगते आहे की नाही. स्वामींची प्रवृत्ती भंगली की हा प्रवृत्ती इकडं ठेवत नसतो. तो तसा उदंड वाद घालतो, नाही तसं तोंड सुख घेतो. एक शब्द बोलला की 10 शब्द आपलं जळण जळतो. हे कशाचे विचार असतात? काय चाललंय, आपण किती शब्दांनी थांबावं, मोजक्या शब्दाने बोललं तर किंमत राहते आहे की नाही. बटर बटर केल्यावर किंमत राहते का? नाही राहत. शब्दांना आणि विचारांना आणि प्रसंग पाहून बोललं पाहिजे ना व्यवस्थित. आजीबाई आली, ती बोलायच लागली बडबड बडबड. आम्ही आलो होतो, त्या आजीची नातसून, मी ग्रस्त होते, लग्न झालं नव्हतं, तिथं चालू कॅशेट. तिला विचारलं का कोणी? मी फक्त एवढंच म्हणलं, बरी आहेस का पोरी तू? आपली ती आजी नव्हती, तिला न्यायला आली ती. तिनं 15-20 मिनिट तिथंच प्रवचन हाणलं. फक्त बरं आहे म्हणायचं, मोकळं ना. पण मी अशी, तेव्हा मला कळत, आता बाई गप ना, मला म्हणावं म्हणलं, तर माणसाला कुठं अपमान करत, माणसानं नेटकं बोलावं. म्हणून तिथे काय झालं, स्वामी बोलतायत ना, तर आपण थोडंसं संयम ठेवावा ना. तर मग काय अनन्य निरूपण केलं असेल, अनन्य गतीचं. विचार करा. महिमभट्ट सांगतच नाही त्या गोष्टी. महिमभट्टानं भेटल्यावर मी विचारून, बरं महिमभट्ट तुम्ही का अन्याय केलाय आमच्यावर, असं गुपित सांगत नाही आहे की नाही. तिथे आहेत ना सगळे निरूपण ऐकायला, पण सांगितलं नाही महिमभट्टाने. स्वतः सांगितलं नाही डोमेग्रामच्या भेटीचं तर आहे की नाही. आणि किती प्रहर निरूपण केलं डोमेग्रामला. 1 प्रहर, 3 दिवस तिथं आले, एक प्रहर झाला. तिकडं महावाक्य स्थान केलं का तुम्ही? महावाक्य निरूपण आपल्याकडे विशेष आहे त्याचा. तिथे 1 प्रहर महावाक्य सांगितलं. तरीही महिमभट्टाने स्वतःच मोठेपण बटर बटर करून नाही गाजवलं.
भट्टाचं मोठेपण आहे ना. न जाणो माझ्या शब्दांमध्ये मी असा बोलला स्वामी. अहंकार कुठे दिसत नाही भट्टांचा. वाक्पुष्पार्चन करताना गुरु आज्ञा झाली भट्टभासांची म्हणून लिहिलं त्यांनी. एकही शिष्या केला नाही, शिकीन केली नाही ना. काय त्या भट्टाला द्यावं. कुठं उपदेश नाही, कोणाला दीक्षा नाही दिली, शिकीन नाही केला आहे ना. जगातला सम्राट विद्वान हा विचार घेऊन जगलं तर कधी दुःख नाही होणार आहे की नाही. किती श्रीमंती आहे भट्टाच्या विचारामध्ये. इथे तेच श्रीमंती आहे. अनन्यगतीचं निरूपण कसं केलं असेल. भक्ती जैशी रामाची लक्ष्मण. स्वामींनी कुणाची उपेक्षा केली नाही की नाही. भक्ती जैशी रामाची लक्ष्मण केली. आणि रावणाच्या भक्तीचं वर्णन आहे की नाही. पेंद्याभर भाव जैसा पेंध्या रावणा. स्वामींची विशेष निरूपणाची शैलीच भनाट आहे. जे जे टॉप लेवलचं आहे ते स्वामी सांगत गेले आणि त्याची अपेक्षा केली आहे ना. हे निरूपण केलेलं आहे इथे. असे अनेक रंग स्वामींनी दिले. भक्ती जैशी सीतेची पण आहे. खरं प्रेम सीतेने रामावर नाही ना. ती आली नसती तर चाललं असतं ना. तिला वनवास थोडीच होता. मग तो हळदीच्या अंगानं वनवासाला जावं लागले. सीतेचं वर्णन केलं. मागं सांगितलंच ना तुम्हाला कालच्या वेळेमध्ये. तर ती सीता बरी आहे ना. नंतर श्रीकृष्ण बरे, कलियुगी हे बरे. म्हणजे चरित्र अभ्यास करताना वेगवेगळ्या विचाराने अँगलने असा अभ्यास करावा लागतो. आणि चरित्राचा अभ्यास केलाच जात नाही आपल्या संप्रदायात. एक लीळापाठ म्हणून असावी म्हणून प्रमाणाला द्यावी लागते म्हणून नाही. प्रमाणा व्यतिरिक्तही लीळे चरित्राचा गाम्य हृदय गाम्य झाला पाहिजे वेगवेगळ्या अँगलने. परवा तुम्ही ऐकलं बघा. आबाईसासारखं चालो, उठो बैसो बोलो. तुम्ही तुमच्या पोरींना संस्कार दिलेत माझे. माझा असं बडबड करत नाही असल्या फालतूच. कुणी आलं की तिथं केलं का नाही बोलल्या. ओमायसा बोलल्या. दादूसांचीच बडबड सोडून त्या दोघी पोरी बोलल्याच नाहीत. स्वामी म्हणता बोला ना, मी बोलायला तयार आहे, तरी नाही बोलल्या. हे शिकावं लागतंय जीवनामध्ये. त्याची व्हॅल्यूच राहत नाही. पण इथे स्वामी बोलले पण कोणीच प्रवृत्तीला विषय नाही झालं. मग स्वामींनी उदास्य स्वीकारलं. आता जिथं पंचवटीमध्ये श्री चक्रधर मंदिर नावाचं स्थान आहे, मंदिर आहे, तिथे स्थान आहे. ते स्थानावरती स्वामी उदास होऊन तिथे जातात. मग गोसावी भक्तिजना ते म्हणाले, तुम्ही इथून अवघे जागा हे एकांकी असेल. ईश्वर एकांत मागतात. आपल्याला एकांत दिलाय ना. करा बडबड तुम्ही काय करायचे ते. तुम्ही इथेच्या प्रवृत्ती विषय हो जाणार. पुढचं महत्वाचं वाक्य आहे. तुम्हाला जाणीव नाही म्हणाले. आम्ही काय म्हणून राहिलो, तुम्ही काय गोंधळ लावलाय फालतू. येथून म्हणितले ते न करा. तुम्हा येत असता शतसंभवी अविधी अनिष्टची होत असे. हा स्वामींचा निरूपणाची धारा स्टँडर्ड दिसते आहे की नाही. म्हणाले शतसंभवी सूत्र आहे ना. कसे शब्द आहेत एक एक. येथे अविधी अनिष्टची होत असे तुम्हाला. तुम्हा येत अधिकार नाही, तुमचा येत निरोध घेगा. असं निरोध सांगितलं. स्वामींना निरोध झालाय त्यांच्या उठण्या बसण्या वागण्याचा बोलण्याचा. हे भट्टांना आतून सांगायचं की ज्याच्या जवळ राहतात, ज्याच्या मार्गात राहतात, त्यांना निरोध देऊ नका. त्यांना जसं अभिप्रेत आहे तसं वागा आहे की नाही. आचार काय, हा तर आचार असतो. एकांतात गेले तर स्वामींना निरोध होईल असं वागायचं नाही. आणि निमित्त विधीत आला तर कुणालाच. कसं सूत्र आहे स्वामींचं. परमेश्वराची प्रवृत्ती भंगवणे निरोध शब्दावर
आपुले निरोधाने खादित्य नाही. आपले सकाळी निरोध परिहरण तिच्या संबंध स्वनिष्ठी, ते सूत्र स्वनिष्ठी आहे. आग्रह परिग्रह निरोध शब्द आहे त्या सूत्रात. अनेक अँगलनी वेगवेगळे सूत्र आहे स्वामींचं. स्वामी म्हणाले बाई याचा इतका निरोध असेल तो वेगळा अर्थ आहे. ज्या पुरुषाचा स्वीकार असतो त्याचा निरोध नसतो, ते व्यक्ती वेगळे असतात. बाई याचा काही निरोध आहे ना. कुणाला म्हटलंय चिंतन करा ना तुम्ही असं. हां बाई याचा काही निरोध आहे काय. आणि इथं सांगतात प्राण्याशी कसं सूत्र आहे ते, निरोध होय असे ऐसी सेवा न केली बाई प्राण्याशी निरोध होय ऐसी सेवा न केली. फार कुशळतेचा हा संप्रदाय आहे. अतिशय बारीक गोष्टी आहे ना. प्राण्याशी निरोध होय ऐशी सेवा न केली. सेवा म्हणजे सेवेत सगळं आलं. मग त्याच्यात टोटल आलं. स्वयंपाकाचं ज्ञान नाही, उठे बसायचं ज्ञान नाही, बोलायचं ज्ञान नाही, ती कशी काय उपयोगी जाईल मग. सगळं आलं पाहिजे तर ते निरोध नाही होणार ना. स्थानापतीला निरोध, मार्गाचे स्थानीपती आपले अधिकरण गुरु गुराई असतात ना, त्यांना निरोध होईल असं वागायचं नाही. बरोबर आहे. चुकीचा हा अर्थ टिकत नाही आला आहे की नाही. प्राण्याशी निरोध होतो तसं ती सेवा, ती कृती, ते बोलणं, ते उठणं, ते बसणं करायचंच नाही. तिकडे तिथं कसं करावं लागतं मग संसारात. सासू खाना बोंबलती, नवरा ठोकतो, बाकीचे सगळे शेजारी पाजारी बोंबलतात आहे ना. बा थोडं चुकलं की डोक्यावर पदर पडून जर बाहेर गेलं तर म्हणजे बाईला आकार नाही वय माय. इकडं कोणी धाकच नाही ना असला पाहिजे. तर ते निरोध स्वयंने निघा तुम्ही सर्व आता. तर ते कोणी नवसतीची स्वयं तुम्ही कायशी असा चालल्या जा. हळुतिया माना घालून त्याची राहिली. हळतिया माना म्हणजे काय. हळतिया, हळ म्हणल्यावर कुत्र कसं करतं, हाच नको बेटा हे बघा हो करू नको शांत ऐक. हळ म्हणल्यावर कुत्र कसं करतं, कुत्र कसं करतं. हळ म्हणल्यावर मनखानी घालतं जातं आहे ना. काय झालं हळत्या माना म्हणजे कशा, हळती आमाना. हळती शब्द आहे ग. हडका शब्द मानला इथे महिमभट्टाने. प्रत्येक शब्दाला हेतू आहे. तुम्हाला सगळं सांगितलं तर मग लीळाचरित्र संपणार नाही 12 वर्ष. तर ते उगेश होत सर्व म्हणाले तुम्ही नवचा तर हेची जाईल. तुम्ही जात नाही ना म्हणाले इथून आश्रमातून, आम्हीच जाऊ. आणि मग गोसावी सुंदर अशी विजय केले. सुंदर नारायणाचा नावेक आसन झाले. मग तेथून घाटाशी विजय केले. घाटी देवळीपाशी उभे झाले. मग डोहांत उदकामध्ये विजय केले. सवेची बाई सारी गाल्या. बाईशी गोसाव्याचा फुटा धरला. असं कोणीतरी प्रेमी व्यक्ती असतो, अधिकाराचं प्रेम. बाईसाने थटकन जाऊन धरलंय ना. स्वामी आपणाला मिळालेच नसते. फुटा धरला बाईसांचा पालवावघा भक्तजनी धरला. बाईसा पाणी भूत झाले. गळ्याइतके उदक झाले. त्याने बाईशी नावेक बुडकुळू लागली. आणि हा हा बाबा 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 आपण हे जात. किती प्रेम लावले बाईसाने ना. शब्द कसे टाकलेत महिमभट्टाने तर ते फुटून जाईल तुमचं.
हा 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 बाबा, आपण केस आहे जात आहे, मला सोडून मला मारा अगोदर म्हणाले, इथं पाण्यात बुडवून मी मरेन मग तुम्ही जा. किती लेवलची भक्ती आहे बाई स्वामी. सुंदर विचार आहेत ना. धावत पळत आल्या बाईसा. स्थूल शरीर आहे, म्हणल्या नाहीत मी पडेल मला लागेल. अरे स्वामी चाललेत पाण्यात तर. आणि बाईसांना आणि त्या भक्तिजनांनी सगळं हे दृश्य लीळा केली आणि गळ्याच्या पाण्यात बाईसा बुडकू लागल्या आणि बोंबाया लागल्या. मग गोसावी मागील वास पाहिली, तो बैसा ते देखिले. भक्तान मागे स्वामींना लक्षात आलंय की नाही. आणि स्वामींची ती नजर कृपा दृष्टी पडली बैसांवरती. स्वामी म्हणता, या बैसा हाती केहीच जाऊ न लगे. म्हणून प्रेम विश्वास लागले, पण परस्परात असलं पाहिजे. हा, आता शब्दांच्या खेळामुळे कुणाचंच कोणी राहत नाही, माणसात माणूस राहत नाही, आहे का नाही. शब्द माणसं जोडतात, शब्द माणसं तोडतात. जिंदगीवर तोंड पाहत वेळ नसते. हे माईंभट्टांना असं आतून सांगायचे आहे ना. किती छान लीळा सांगितली माईंभट्टाने. स्वामी म्हणता, या वयसाच्या हाती केहीच जाऊ न लभे. आणि स्वामी लगेच परतले. हे बाईसांना इथे प्रेमाचा उपाय डबल घडला आहे ना. अगोदर एकैकीचं प्रेम, आता या उपायाने कोणचं घडेल प्रेम सांगा बरं. हा, इथे एकावर 4 कळिकेचं प्रेम आणि लगेच पण संबंधित येतील बाईसांना. हा उपाय घडलाय म्हणून. हे तुम्हाला चरित्रात नाही, 516 नाही, हा, हे माझ्या मनानं सांगालोय मी. हा माझी प्रतीती अशी आहे. इथे बाईसांना चौकळीकेच्या प्रेमाचा उपाय घडला. तुम्ही जर एखाद्या पोथीमध्ये प्रश्न विचारला ना, बाईसांना कुठे चौकळीकेचा उपाय घडला, कुणालाच उत्तर देता येणार नाही. कारण या अँगलने चिंतनच होत नाही चरित्रात, आहे ना. पक्षाचं, टीकेचं, पक्षाच्या अर्थभावार्थाचं चिंतन झालं पाहिजे. पाठांतर आहे सगळ्यांना, त्या पक्षाच्या भावमुद्रा काय आहे याच्यावरती मंथन झालं पाहिजे. 6 महिने पोथी लावायची आहे की नाही, 4 महिने सगळे गुरुकुळ जमा करायचे. प्रत्येकाने एका एका पक्षावर बोलायचं, भावमुद्रा सांगायच्या. एका पक्षाच्या किती भावमुद्रा असतात? 32. आता आम्ही काय मनानच अभ्यास करायचा असतो. या मग गुरुमुख जेव्हा सांगतात तेव्हा आपण बघायचं की त्यांना तिकडे जायचं बरं का. बरोबर आहे ना. जसं की बाबा तुम्हाला दिवशी लक्षणात सांगितलं नाही की नाही, काय होता तो पक्ष, ह्याचा त्याचा काय संबंध आहे. परमेश्वराचं होणं उन्नती कोणचं वगैरे वगैरे. तर इथे माईंभट्टाने एवढी मोठी लीळा आपल्या हातात देऊन टाकली आणि स्वामी परतले. मग गंगा उतरून असे चासापाशी नाविक उभे होते. चास अवलोकले, तिथं आता स्थान आहे. मग कपाळेश्वरा विजय केले. कपाळेश्वराचा तिथे आता स्थान आहे. चौकी आसन झाले आणि मग आता बाईसा सगळ्यांची वस्त्र भिजलेले आहेत. स्वामींची वस्त्र फेडली, बंद आहे ते. स्वामींनी नवीन वस्त्र वेढली, ओली टाकून दिली. मग तिथे नाविक पहुड झाला, उपहुड झाला. गोसाव्याचा ठाई अवदास्य देखिले. आणि मग अवघी भक्तिजने उगीच बसली आडबाजूला. कोणातेही पुढं रिगवेना. सिच्युएशन कसं आहे, वेळेचं गांभीर्य कसं आहे, परिस्थिती कशी आहे, हे सगळं माईंभट्टांना इथे सांगायचंय. चालो उठो बैसो बोलो, आता कोणीच समोर नाही येत. आणि बाईसाही नाविक कोमायलेला आहे. बाईसांचा दिवा मावळला होता, आहे ना. पाणी दिवा पाजळला होता. त्याच्यामुळे बाईसा खिन्न आणि उदास आहे.
चुका कोणाच्या आहेत? परिवाराच्या. बायसांचं काहीच चूक नाही, पण ते एकानं केलं दुसऱ्याला भोगावं लागतं. म्हणून इथे राहायचं असेल ना परमार्गात, अतिशय सौम्य शब्दात, नम्रतेने, विवेकाने राहावं लागतंय. आगडम बगडम राहिलं की ह्या गोष्टी जन्माला येतात. आणि बायसा कोमायल्या. कपाळेश्वरा आडवांगी दक्षिण गुंफा, तिथे स्वामींचं अवदास्य परिहारलं. ती गुंफा धन्य आहे ना, आजी ती गुंफा आहे. तुम्ही नाही बघितली आणखीन ती, तुम्ही जात पण नाही तिकडे. मी गेला 2-4 दिवस गेला तिथे. मी 2 महिने होता नाशिकला, ते गीता छापायला नव्हतं का, तेव्हा तुम्ही लहान होत्या खूप. तेव्हा मी 2 महिने होता त्या पंचवटीत. दररोज जायचं मी तिकडं. प्रेस व्हायला सांगायचो, तू एवढं काम कर, जाऊन ये. हे सगळं पाहायचं मी तिथे. त्या गुंफा इतक्या भाग्यवान आहेत की जिथं स्वामींचं उभयदृश्य अवताराचं औदास्य परिहारलं. ज्यांनी गुंफा बांधली असेल त्याला किती गोमटं असेल, आहे की नाही. त्याच ही गुंफा आहे तिथे. त्याला आता मठ म्हणतात तिथे. मग तिथे पूजा झाली. बायसे आरोना लागी विनंती करायला आल्या. स्वामींच्या मांडीवर डोकं टेकून बायसाने दुःख अभिव्यक्त केलं, रडू लागल्या. देवाला क्षमा करा, मला काय झालं असेल ते विसरून जा. स्वामी विसरले लगेच, आहे ना. आणि मग ताक भाताची आरोग्य झाली, गोळा झाला. अशा प्रकारे ही लीळा येथे औदास्य परिहारणे, गंगा उतरणे, प्रवृत्तीचा भंग होणे आणि प्रवृत्ती सांधणे, अशा विविध अंगाने ही लीळा इथे पूर्ण होते. दंडवत. दंड